जय श्रीराम. हर हर महादेव. छावा. छावा म्हणजे सत्य इतिहास. कोणाचा इतिहास? तर छत्रपती संभाजी महाराजांचा. पान नंबर आहे 20. वैद्यबुवा, आमच्या सूनबाई अंग धरत नाही. तुम्हीहून आम्हास काही बोलत नाही. हा कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपल्या व्यथा उघडी केल्या. आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्रा, प्रयोग, लेप कशामुळेच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीबाईंच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखडा फिका पडत चालला. मला तर ही लक्षणं. वैद्य कसे बोलावे हे न सुचून चाचपडले. कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुसा चाळवल्या होत्या. बाळंत व्याधी. अंगावर वीज पाडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तरळत होत्या. एक पाठीवर मरण टाकून काबिलेकडे पाठमोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची, आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हाफशांची. दर्याची खोळ पांघरलेल्या जंजिरेच्या बिकट बसकणीत बसलेला सिद्धी मजलेत येईल तितके कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियाया दर्यावरून राजरोष लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्री मांडत होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशीच्या आसामीच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखस सुद्धा पर्वा नव्हती. ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते. रघुनाथ बल्लाळ आत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगविण्याचा विडा दिला. त्यांच्या कुणकेला मायनाक भंडारी, दर्या सारंग, दौलत खान हे दर्याचे खासे फर्जद नामजाद करून दिले. आत्र्यांनी दंडाराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला मोर्चे घातले. आत्रे शर्थीने भांडले. दोन्हीकडे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी शिद्ध्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पसवणे पडतेच. आता सईबाईंना पुरंदरावरून हलविणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूबाळाचे रडणे थोपविले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होती.
वाट पाहत होत्या. काबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेणे राजगडाच्या वाटेला लागली. बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले. बाळ शंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा, सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी, माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी, गणपती, पद्मावती, मारुती, कल्लेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे, स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी 12 मावळांतील उच्चासनी पंढरी, राजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी, किल्ले रायगड डोळ्यांच्या बाहुळ्यात आला. मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड उतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेव पंत हनुमंते, प्रतापराव शिलीमकर, शिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा केला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेणा उतार व्हायला आधार दिला. मागच्या मेळ्यातून बाळराजांसह उतारलेल्या सईबाईंच्या वरून कोणीतरी कुणबीन जिथं कोंबडं उतरत होती. सईबाईच्या सुकल्या देहाकडे, घरंगळणाऱ्या कांकणाकडे पाहताना राजांच्या आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईचा मेणा पद्मावतीवर जाऊ द्या, आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेण्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेण्यात बसल्या. त्यांचे मेणे गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावळीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिराख दाणांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कोणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडावर सारा हाल हवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला. थोरल्या सूनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभू बाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांतपणे बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला, काही मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शाळूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या साळूवरचे जरीबुट्टे लख्खन उजळले. ते तर आम्ही करूनच तुम्हास काही सुचलं तर ऐकावं, हा आमचा मनशा. जिजाबाईंच्या शांतपणात तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली.
असहाय्यपणे काही क्षण तसेच गेले. सुन्न शांततेत साऱ्या जणी जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या. आम्ही आणि थोरल्या सुनबाईकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. पुतळाबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईकडे एक जाडं पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. जी पुतळाबाई कसल्या तरी विचार भिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्यांनी इतर राणीवाशा मागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिराखदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवाण्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला यात फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब, आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूध आई जोडावी. जी? राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळलात? त्यावेळा दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावण्याच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कापूर होळास गाड्यांच्या धाराऊला बलाऊ धाडणार आहोत हे ठरलं. जी. म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्याएवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उदरात लपविता लपत नाहीत. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रान वाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुश्या अंगावर लाटा उठवत होती. त्या लाटा सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कांड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्याच्या पिल्लांचा सासूत घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक क्वाक काक क्वाक करीत पिल्लांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजण मावळा भोवतीच्या कड्यांना थळकून परतली आणि गुंजणवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मराळांनी टाच दिलेला घोडा गुंजणवणीच्या पाण्यावर एक फव्वारती पांढरी रेख रोखून पार झाला.
आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजरबा मरळ कापूर होळांच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडीखाली निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबांनी कापूर होळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडीत चिरेबंदी वाड्यासमोर पायउतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळ्याने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहूनच त्यांनी मावळी लगावत साद घातली. धाराक्का हो. चौक सदरेजवळ बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपटली त्या गळक्याने आत कटवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कोणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंधळलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तब्येत निखऱ्यावर फुललेल्या भाकरीगत डौलदार होती. मळवाटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, साद घातली जणू. कोण झुंजारबा? नी बाहेरचं बरं उभं. येवा की आत. हां, टेकाई येळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचं बलाऊ घेऊन आलो. झुंजरबा धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात नाही. समद्यांचं काय काम हाय? बलाऊ तुला हाय. समद्यांचं काय काम हाय? बलाऊ तुला हाय. मला नसलं जी. माझी पोरं आहेत राजाच्या लष्करात. तेसने असल का? कान फुटलं की काय माझं? खुद आऊसाहेबांनीच सांगितलं की धाराऊला मोहर घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजरबानी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावरून पाय आपटून पायतणावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी आत गेली. परसात तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्यात तिने एका फाडक्यात घेऊन त्याचे बोचके आवळले. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आईने त्यांना सारा करिणा सांगितला. आपल्या अस्तुरांवर वाडा सोपून ते दोघेही का बरं बलाऊ आलं असल असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळपाणी घेऊन हुशार झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंधळ्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांचे धाराऊ राजगडाकडे निघाले. पिकल्या भात खचरांच्या बांधावर उतरलेले कवडे डोलत माना फिरवत होते. त्यांनी टिपलेले भाताच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूर होळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली. असे चालताच थांबून पायातील चपल्या क्षणभर उतरून त्या घुमटीला हात जोडून
धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली, शंभू र महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, हे जोखमीचे कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कूस इमानाची, तुझी मुलं राजांच्या श्रीमंतीत, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगाजी, आम्ही पायाची माती. धाराऊ आदबीने म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूध आऊ होशील. आमच्या शिवबा राजांच्या शंभू बाळराजांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्याच्या छोट्या लेकीच्या सईनं. धाराऊचे भाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे यावरच तिचा विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध? आम्ही खुंडी, गरिबांची थट्टा होती याजी. धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचा आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी. धाराऊने मान डोलवली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथरत्या कुश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंधल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मास आहेत. आम्ही नावाचे उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसं का राणीसाहेब? पापणीला पाणी आणू नका. जेनं आबाळ उभं केले त्यानं पंख बी दिलेल्या असतात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अक्षवंत हाय हेचे अब्दा नाही करून द्यायची म्या. धाराऊचे कनवाळू कुणबी काळीच बोलली. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राजाची आण भाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिणीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनेच त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती. राजगडावर आत्ता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेली दाट धुक्याची बख्तर दिवस कासराभार वर चढला. मी हटत नव्हते. बाले किल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवेच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मुरून जात होते. धाराऊचे दूध आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी बाळशे धरायला सुरुवात केली होती. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधी कधी धाराऊचा पाण्याचा ऊरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी ऊर बंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकड दूध एक थेंबी खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगबगा सईबाईच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारले, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं केलं होतं तुमचं?
सरकार आमच्या दुधाला मुंगी डसू नये, मुंगी डसली तर दूध कमी होतं नवं, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला. तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसली तरी मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यावेळी त्यांना बोलावेसे वाटले, पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेले शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी घुंची, हातात त्या घाटाच्या मनगटा, बिंदळ्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढविले होते. गळ्यात गंडा दोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला कुणा पाप्याची बदनजरची काळी मुंगी कंदीबी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवी ना, म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजराती पागेचे ठाणे. मुलखागिरीत तस्त झालेली घोडी महम्मद सैस ह्या नजर तय्यार अरबी घोडे पारख्याच्या ताब्यात येथे रुजू व्हायची. महम्मदचे धिप्पाड मोतदार त्यांच्या चौकावर आपल्या लोखंडी संचाचे डाग द्यायचे. या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचं असं ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विव्हळून खिंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या खिंकण्याचे नव्हते. राजांनी महम्मद सैसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुल जाणता कसा आहे याचा करिणा त्यांनी महम्मदला विचारला. बोलो सैस, घोड़ों का क्या हाल है? घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पगा में शरीक हुए हैं. मेरी अर्जी है वे बेचे जाए. महम्मदने जवाब दिला. राजांच्या तुफान मुलुकगिरीत हाती लागलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले, मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो कोई भी जानकार समझकर ऐबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे नए हश्मों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचविला. जी हुजूर. म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्तु हम ऐबी नहीं मानते. बघा इकडे का आहे ऐबी म्हणजे बोलतात काय की ज्याचा आपण मुखच बघू नये, म्हणजे त्याचं बोलतात ना की हा जर आपण ह्याचा मुख बघला तर आपली कामं होणार नाही. पण तसे शिवाजी महाराज मानत नव्हते, कारण काय त्यांना गड जिंकायचं आणि मुघलांना हटवायचं हेच त्यांच्याकडे विचार होते. हे
हे असले काय म्हणतात ना, हे काय आपले ज्यांना आपण सगळे अंधविश्वास म्हणतो, हे अंधविश्वास ते मानतच नव्हते. अंधविश्वासामध्ये जर गेले असते तर शिवाजी महाराजांनी एवढे गड जिंकले नसते आणि मुघलांशी एवढे हे केलं नसते ना. अंधविश्वासात जर असते तर बोलतात ना, जो क्षत्रिय असतो ना, क्षत्रिय ज्याला लढण्याची ताकद असते तो अंधविश्वासमध्ये कधीच नसतो. सत्यामध्ये राहतो तो अंधविश्वासामध्ये नसतो. अंधविश्वास म्हणजे जेवढं करायचं तेवढं करणार, पण अति नाही, असं आहे. घोडे कधी हे असतात का? आता बघायला गेलं तर घोडे सगळे शुभता देतात. तो काळा घोडा असो या सफेद घोडा असो, तरी ते शुभता प्रदान करतात. तो अशुभ प्राणी नाही आहे घोडा. अशुभ प्राणी कुठला? मांजर, कुत्रा हे अशुभ आहे. पण घोडा बघितलंस तर सगळ्यात शुभता आहे तो घोडा. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याला म्हणजे मावळे महम्मद सैस होता. हा बोलतात ना मुघलांपैकीच होता तो पण. कारण मुसलमान म्हणजे कसं, ज्या मुघलांनी त्यांना असं हाकलून घालवलं, जसं रावणाने कसं बिभीषणाला लाथ मारून घालवलं, तसंच ते मुघलांनी केलं. मग ते सगळे सैनिक म्हणतात ना, राजांना शरण गेले. आता शरण आलेला तो कुठला पण माणूस असू दे, जात धर्म तो बघणार नाही, मुसलमान वगैरे. जो शरण आला तो आपला माणूस त्यांनी हे केलेला. जिजाबाईंनी पण तसंच केलं. जो शरण आला त्यांच्याजवळ तो आपला म्हणून त्यांनी हे केलेलं. तसे शिवाजी महाराज, त्यांना मुसलमान जरी शरण आला तरी तो आपलेसा म्हणून केला आणि त्यांनी आपल्या मावळ्यामध्ये त्यांनी सामील करून घेतला. आणि बोलतात ना की शिवाजी महाराजांचे सगळे मावळे असे होते की एका हाकेला साथ देणार, एक हाक मारली तरी लगेच उभे राहणार. मग तो मराठी मावळा असू दे नाहीतर मुसलमान असू दे. एवढे म्हणजे शिवाजी राजांवर विश्वास का होता? कारण ते राजेच तसे होते. आणि असं राजा कधी घडणार पण नाही. भूतकाळात फक्त एकच शिवाजी महाराज. सगळे राजे भारतामध्ये होते, सगळे असे आपल्या भारतामध्ये राजे होते ना की कधी पुढे कधी घडणार नाही असे राजे, कधीच. त्यांनी काय मुसलमानांची टोपी नाही घातली अशा राजांनी. पण आताचे मुसलमानांची टोपी घालायला जातात, असे आहेत राजकारणामध्ये. असं आहे. असो, आपल्याला त्यांच्याशी मतलब नाही आहे, छावाशी मतलब आहे. छावा आपल्याला सत्य काय आहे ते आपण समोरला आणायचं आहे. आणि हे सत्य खूप ज्यांनी हे लिहिलं कादंबरी, त्या सरांनी एवढी म्हणजे त्या कुलदेवतेचं, त्या कोल्हापूरच्या आईचं एवढं वरदान होतं त्यांच्यावर की समोर साक्षात त्यांना सगळं इतिहास समोर दिसलं. आणि जसं इतिहास होतं तसं त्यांनी व्यवस्थित लिहिलं, खूप छान लिहिलेलं. पुढे आपण ऐकणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. लाईक सबस्क्राईब करा, शेअर पण करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.